ओंकार, मला माहितीये की नवरा म्हणून तुमच्यावर दडपण आलं असणार, मी समजू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्या लेकीच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही असं मी म्हणणार नाही. स्वीटूच्या डोळ्यात पाणी येणारच, कारण तो एक जीवनाचा भाग आहे. पण माझ्या स्वीटूच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतील ना, तेव्हा तिला हसवण्याचं काम तुम्ही करायचं, तिचे अश्रू पुसून. माझ्या स्वीटूला पुन्हा आनंदी करण्याची जबाबदारी ओंकार तुमची आहे. दादा तुम्ही काळजी नका करू, मी ही जबाबदारी पार पडेल. ओंकार, ही नोट तुम्ही मला परत दिली होती. ही नोट माझ्या सासऱ्यांनी मला दिली होती, आशीर्वाद म्हणून. एखाद्या लेकीच्या वडिलांनी जाव्यासाठी दिलेली ही भेट, हा अनमोल ठेवा मी जपून ठेवला होता. मी ना स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. ओंकार, ही 1 रुपयाची नोट मी तुम्हाला देतो, कारण यावर आता तुमचा हक्क आहे. काळजी नका करू दादा, मी आयुष्यभर ही नोट जीवापाड जपली. सांभाळायची नाही, पुढे जाऊन तुझ्या जावयाला पण ही नोट द्यायची काय? हो देतो. चलो चलो, गाड़ी रेडी है. अरे हमको निकलना है. चला निघायचं. माझ्या ओमची काळजी घे. जा घेऊन जा तिला. चला. अच्छा, तो तुम हो नई नवेली दुल्हन. हम तो आशीर्वाद देने आए थे. मग या ना आत्या. कैसे घर में शादी करके आई हो? इस घर में ना किसी को किसी से बात करने की तमीज है. बेटा ये बताओ, क्या हम शो पीस चोरी करने वाले लगते हैं? हम चोर नहीं हैं. असं झालं असेल तर खरंच सॉरी. बघा, तुम्हाला जे कोणी बोलले ते कदाचित माझे वडील असतील. त्यांना माहिती नसेल, त्यांच्याही मनात असं नसेल. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि खरं सांगायचं तर माझ्या आईला असं वाटतं की कुठल्याही शुभ कार्याला तुमच्या जर शुभेच्छा मिळाल्या तर ते खूप चांगलं होतं. मी तुम्हाला
अरे ये क्या कर रही हो? आमच्या सुखी संसारासाठी तुमचा आशीर्वाद हवा होता. खुश रहो, दूधो नाओ पूतो फलो, तुम्हारा संसार हमेशा खुश रहे बेटा, सदा सुहागन रहो. बेटा एक बात बताऊं, पैसे तो सभी देते हैं, लेकिन पैर छूके ये सम्मान सब नहीं देते. और एक बात सुनो बेटा, जब तुम्हारी गोद भरे तो हमें बुलाना, भूलना मत. आशीर्वाद देने जरूर आएंगे. क्यों बहनों? हाँ जी हाँ. बाय बाय. ये स्वीटू, मा पुलाण आणि लक्ष्मीच्या पावलाने घरात ये. हळू. थांब स्वीटू. आता काय तायडे? तू मागे आहेस. अगं पण तायडे, नाही, ओम जरी अजून माझ्यावर रागावलेला असला तरी नात्याने मी त्याची बहीणच आहे ना, मोठी बहीण. आणि मोठी बहीण या हक्काने घरी येणाऱ्या नवीन सुनेला मी दरवाजात थांबवायला नको? ताई, ताई काय ताई? उखाणा घेतल्याशिवाय नाही येऊन देणार आहात. नवी नवरी उभी सासरच्या दारात, नव्या संसाराचा नवा थाट, नणंदबाई दाखवी धाक. घ्या. स्वीटू करेल सगळ्यावर मात, जर असेल तिला ओमची साथ. क्या बात आहे. काय आहे? काय देऊ? आहेच मग. ये आत. ए थांब 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 थांब. आता काय तायडे? अगं आता काय म्हणजे, नवी नवरी आपल्या घरची लक्ष्मी घरात येते म्हटल्यावर घरभर तिची पावलं उमटायला नको? ते घ्या. तू विसरलीस, मी आलेच. सुरेश दादा, ओम दादा आला, स्वीटू ताई आली. जा जा, त्यांना काय खायचं पैसा मांडून ठेवा, मी बघते. हात धुवा. हा. बापरे, तुझं येणं आनंदाचं कसं होऊन देईन मी स्वीटू. लाओ, मैं हेल्प करता हूँ. नाही नाही, असू दे, मी नेते. अरे नहीं, मैं लेके जाता हूँ ना. अरे मी नेते. अरे ठीक है, कोई अरे प्रॉब्लम. सॉरी. मी करत होते ना, मी आणत होते ना, उत्साहात, प्रेमात. कशाला मध्ये आलास तू? सॉरी बोला ना. सॉरी बोलल्याने काय खून माफ होणार आहे का? तू तू बघ, येऊन सगळं सांडलंस. त्यांच्याबरोबर साथ यायला हवतस ना तू. कोई नहीं, मैं बोलता हूँ रमेश को साफ करने के लिए. मैं तब तक दूसरी थाली तैयार करता हूँ. नाही नाही, नहीं, मैं कर लूंगा, तुम जाओ. मी जाओ, मैं करता हूँ. जाओ कसं? ये ऐसे ही ना? हा, सही है. ते पसरव थोडं आता. हाँ, हो जाएगा. ये देखो, ये ठीक है. ठीक आहे, मी आणते हवं नहीं, तर. मैं लेके जाता हूँ. गुस्सा मत होना प्लीज. नाही. मैं जाता हूँ. किती वेळ झाला? कुठे राहिली? मी बघून येते. हा. अरे सॉरी मम्मी. अरे किती वेळ? काय? या बरं स्वीटू, ये आत ये.
एक मिनिट हळू. फारच लाड चाललेत नवीन सुनेचे, पण लगेच हुरळून जाऊ नका बाई, कारण ही मालविका काही तुला या घरात सुखाने नांदू देणार नाही स्वीटू. आजचा खुराक ऍसिड. बापरे, एकदम अशी अचानक आलीस ना, मी घाबरले. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. काय झालं अशी काय बघतेस माझ्याकडे? अच्छा, हे 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 म्हणजे लग्नाचे खेळ असतात ना काही. लग्नाचे खेळ म्हणजे लग्नानंतर खेळायचे असे काही खेळ असतात, तर त्याची तयारी चालू आहे. गंमत गंमत आहे, कळेल तुला. तू अशी काय बघतेस ग माझ्याकडे? सॉरी, ते तू ऐक ना, तू खूप छान दिसतेस. तुझ्याकडे ना बघत राहावं असं वाटतंय. मावशीने दिलाय. ओ येस, मी झोपायच्या आधी रोज दूध पितो. मला बरं झालं तू दूध आणलंस. येस. स्वीटू छान आहे दूध. तू पण पी ना. येस. ओ ओके, दूध पी म्हटलं. दूध छान आहे. ऐक ना, जस्ट रिलॅक्स. रिलॅक्स. सॉरी. ये आप ही का कमरा है ऐसा. तुझीच खोली आता आजपासून. ऐक ना, रिलॅक्स. इट्स ऑल राईट. बघ, तू दूध पी ना, मस्त आहे ते. आईने नाही नाही काय नाही नाही काय नाही काय नाही नाही. पण काय नाही. हे बघ, आपण लग्न करायचं होतं, आपण लग्न केलं, पण आपण पुढचा काय पुढचं? नाही, मला खूप भीती वाटते. सॉरी सॉरी. हे बघ, मला माहिती आपण लग्न केलं, आणि पण याचा अर्थ तू मला नवऱ्यासारखं वागावं असं नाहीये ना. मी कधीपासून वागवायला लागलीस? आय नो, पण तरी हे सगळं व्हायच्या आधी आपण बेस्ट फ्रेंड होतो, आणि आपण लकी आहे की आपलं एकमेकांशी लग्न झालंय. मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलंय, तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलंयस. मग ते इक्वेशन अजिबात बदलत नाही आपलं लग्न झालं म्हणून.
हे बघ स्वीटू, हा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, कारण तुझ्याशी लग्न केलंय. तुला माहितीये का, मी या क्षणाची खूप दिवस वाट पाहिली आहे आणि तो क्षण आता आलाय. तुला माहितीये, मैत्रीत जे लांब जायचं टेन्शन असतं ना, ते या नात्यात नाही, अजिबात नाही. त्यामुळे या पलीकडे काय होतं, आपल्यात काय होतं, काय नाही, डझंट मॅटर. सो तुझा कम्फर्ट, तुझा आनंद, या पलीकडे मला काहीही नको. मला एवढं टेन्शन आलं होतं रे. टेन्शन? हो. तू माझं कधीपासून टेन्शन घ्यायला लागलीस? अरे इकडे आल्यापासून. का? आई रे, म्हणजे काय म्हटली आई? नाही, आई जाऊ दे. हे बघ, आई मावशी कोणी काही म्हणून, आपल्या प्रेमाच्या नात्यात त्यांनी काही फरक पडला नाही. आपण आधी जसे होतो तसेच कायम राहणार. तू या घरात पहिल्यांदा आलीस का? नाही, पहिल्यांदा नाही, पण हे असं आलं आता मला टेन्शन. तुला नाही कळणार, नवी नवरी नवी सून झाल्याशिवाय नाही कळणार तुला. अच्छा, ओके ओके. नवी नवरी आणि नवी सून झाल्यावर टेन्शन येतं का? येतं. अच्छा, बर. तुलाही हे माहिती हवं की एखाद्या जावयाला किती टेन्शन येतं. कसलं? किती मोठी जबाबदारी असते. कसली जबाबदारी असते? वडिलांच्या लाडक्या गोड मुलीला सांभाळायची जबाबदारी असते ना, त्याची काळजी घ्यायची जबाबदारी असते. बरोबर की नाही? पापा की परी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, मला उशीर झाला. सॉरी. अरे खरं तर मी सॉरी. माझ्या भजनाने, माझ्या आवाजाने तुमची झोपमोड नाही झाली. तुम्हाला जाग नाही ना आली लवकर? नाही नाही, मलाच उठायला उशीर झाला खरं तर. सॉरी. आता सॉरी काय, खरं तर नवी नवरी तू, आज तुझ्या घरातला पहिलाच दिवस. लवकर उठून तुला हे सगळं करावंसं वाटणं साहजिक आहे, पण काय करणार, मला जाग आली पहाटे पहाटे आणि मी केली पूजा. चालेल ना? काही काय बोलताय, हे तुमचंच घर आहे, तुम्हाला हवं ते करू शकता तुम्ही. स्वीटू, तू तयार नाही झाली अजून? झाली आहे. हे काय? अगं, नवी नवरी आहेस तू, आणि थांब, मी तयार करते तुला. आई तू चल चल. बरं. मॉम. ओके. देवा, या घरातल्या सगळ्यांचं चांगलं होते, सगळ्यांच्या मनासारखं होते. काय मावशी? हे आपले दागिने. आपल्या घरच्या समारंभाला आपण सोन्याचे दागिने घालतो. लक्षात ठेव, आता तू खानविलकरांची सून आहेस. आता तुझ्या आयुष्यातले सगळे कष्ट संपले. आता नटायचं, मिरवायचं, आनंदी राहायचं, लग्न एन्जॉय करायचं. आता कळलं? आता तू मोहितची बायको नाहीयेस, ओम खानविलकरची बायको आहेस. आता तू खानविलकरांची सून आहेस. हे
कोणाचा फोन आहे ग? चिन्या. हो. हॅलो. नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हाला दाखवतोय साळवी घरातली लाईव्ह दृश्य. काय खमंग वास सुटलाय. काय खमंग वास सुटलाय, तोंडाला पण पाणी सुटलंय. जाणून घ्यायचंय का? तर हे बघा काय बनतंय इथे. गरमा गरम ओल्या नारळाच्या वड्या. हा बघतेस ना स्वीटू, कोकणातून आणलेला स्पेशल नारळ, त्यात नलू काकी साळवी आणि सुमनाई साळवी यांच्या हातातले स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या. पण जर तुला असा प्रश्न पडत असेल की स्वीटूच्या वाटणीच्या वड्या कोण खाणार, तर फिकर नॉट, कारण ही जबाबदारी चिन्या साळवी स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. ए चिन्या, चिडू नको तिला. ए स्वीटू, तू या, मी तुझ्यासाठी ठेवतो. नाही काय ठेवायचं नाही, सगळ्या वड्या मी खाणार. हिला काय अरे चिन्या, असं काय तुला धुपाट देणार. मी डोक्यात नारळ घाले चिन्या. अरे असं काय करता नाही. अरे हो, पण काय चाललंय काय हे? काय गोंधळ आहे? अरे 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 जरा मलाही बोलू दे. मला पण. स्वीटू, तुझी खूप आठवण येते बाळा. मला पण येते. हो, माझा चेहरा दाखव ना तिला. स्वीटू, कशीच राजा? ऐक ना, आज तुझ्या आवडीच्या वड्या बनवतोय आम्ही. तू असतीस ना तर खूप चवीने खाल्ले असतेस. बघ, ऐक ना, थोड्या वेळासाठी ये ना इकडे. ए स्वीटू, वडीसाठी नाही पण आलीस तर बरं होईल ग. ए मी काय म्हणतो, तुला आज जमेल? आज येशील तू? हा ये ना स्वीटू, ये ना. ये ना स्वीटू. स्वीटू, चल आपल्याला ऑफिसलाही जायचंय. ऑफिस? हो, आज तिकडे सुद्धा एक इव्हेंट आहे. म्हणजे काही आपले इन्व्हेस्टर्स येणार आहेत, त्यांना तुला भेटायचंय. दादा, मी जमलं तर संध्याकाळी चक्कर मारते. हा, तुम्ही काळजी घ्या. बाय. ए स्वीटू, अगं आमची काळजी नको करूस. तू स्वतःची काळजी घे. बाय बाय. चल, एनिवे तू खूप छान दिसतीयस. चल, मी बाहेर आपण. नाही छान दिसते ना आपली स्वीटू. पाहिलंच ना स्वीटू, मला माहितीये ना माझ्या लेकाला काय काय आवडतं ते. मी हळूहळू सगळं सांगेन तुला. शोभूत दिसते ना आता खानविलकरांची सून. हो, वाटते. बरं, बाहेर सगळे वाट बघतायत. हा, तुम्ही या. मिसेस खानविलकर, इफ यू मे. चल. या ना. ए खानविलकर मॅडम आल्या. अरे कॉन्फरन्स रूम रेडी आहे ना? ओम सर मॅडम ना घेऊन आलेत. हाय. हॅलो. हॅलो, मी तुमची ओळख करून देते. या मिसेस ओम खानविलकर, तुमच्या नवीन मॅडम. तुम्ही तिला ऍक्च्युली आधीपासूनच ओळखता, स्वीटू म्हणून. पण ऍक्च्युली म्हटलं आज नव्याने ओळख करून देतो. सो ही माझी बायको अवनी ओम खानविलकर. आमचं ऍक्च्युली मागच्या आठवड्यात कोकणात लग्न झालं. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू. थँक्यू. तशी ही माझी भाचीच आहे, पण आता ती माझी सूनबाई आहे. खानविलकरांची सून, मिसेस ओम खानविलकर. स्वीटू, बोल काहीतरी. काय बोलू? बोल बोल काहीतरी बोल. हाय. म्हणजे तसे आपण एकमेकांना आधीपासूनच ओळखतो, कारण आपण एकत्र काम केलंय आधी. मी खरं तर
सासरी पण माझ्या राहत होत्या आधीपासून, फक्त आता मी सून म्हणून त्या घरात आले एवढंच, बाकी काही नाही. बस अजून काय बोलू. थँक्यू. सो सॉरी, आज जावं लागेल. माझ्या स्वीटूसाठी सरप्राईज प्लॅन करायचंय. आई ऐक ना, मी जरा जाऊन येतो, माझं एक काम आहे. अरे पण आज मीटिंग आहे कॉन्फरन्स रूम मध्ये. अरे खूप महत्वाचं काम आहे, तू मीटिंग हँडल कर. ओम प्लीज. मी येतोच. अरे Thank you so much, ma'am. काका सॉरी खानविलकर मॅडम, मला माहित नव्हतं तुमचं ओम सरांशी लग्न झालेत. नाही, तुम्ही काय करताय? असं नका करू. हे बघा, माझं लग्न जरी झालं असलं ना तरी मी तुमची स्वीटूच होते आणि कायम स्वीटूच राहणार आहे. हे सोन्या आणि गुटीला द्या माझ्याकडनं आणि त्यांना सांगा की स्वीटू ताईने दिलंय. ते खूप खुश होतील. हे घ्या. हो, दोघंही खूप खुश होतील. खूप मोठी हो आणि अशीच आठवण ठेव. स्वीटू, मीटिंगला निघूया. हो. स्वीटू बाळा, आपल्या घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी म्हणजे खाण्यापिण्याच्या ह्या सगळ्या तुला माहितीच आहेत. पण आमच्या ह्यांच्याबद्दल सांगते तुला. आमचे हे लवकर उठतात सकाळी. त्यांना लिंबू पाणी लागतं आणि ड्रायफ्रुट्स लागतात उठल्या उठल्या. त्यामुळे हे लक्षात ठेव. आता तू फक्त ओमची मैत्रीण नाहीयेस, तू ओम खानविलकरांची बायको आहेस आणि महत्वाचं म्हणजे खानविलकरांची सून आहेस. तेव्हा आता जबाबदारीने वागायचं. प्रत्येक गोष्ट जबाबदारीने करायची. कळलं? आपण स्वयंपाकाचं. हो चल. अरे आई, स्वीटू आलात तुम्ही? या 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 या, वेलकम वेलकम. प्लीज हॅव अ सीट. तुम्हाला काय चहा, कॉफी, ज्यूस काय हवंय? नाही नाही, काही नको. पण हे काय? मम्मी जी, मिलिए हमारे नए शेफ से, शेफ ओम भाई खानविलकर. ओहो क्या बात है ओम. अरे बेबी बैठो ना. नाही मग तू इथे बस. ये ना. मी इथे बसते. ओके. आणि हा तू मी मदत माझी फेवरेट बायको. इकडे बस. थांब एक मिनिट आलोच. ऑल राईट. Yeah, this is for you. कसं आहे? हे सगळं कशासाठी? अगं ओम, यासाठी तू ऑफिस मधनं लवकर आलास घरी? यासाठीच लवकर निघालो. हे बघ मम्मा, काम होत राहील ना. सो मला असं वाटलं की आपल्या बायकोला सरप्राईज द्यायची खूप छान संधी आहे. पण मला वाटतं की प्रत्येकाने आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडाव्या. पण तू स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणून म्हणतेस का? ओम, कसं आहे ना की स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणजे मीठ साखर कमी पडली तो दुरुस्त करता येतो. पण आज ऑफिसमध्ये जी महत्वाची मीटिंग होती त्यात जर काही कमी जास्त झालं असतं तर ते दुरुस्त करणं खूप कठीण गेलं असतं.
झालं? ताईची आठवण येते यार. म्हणजे तुला माहितीये लहानपणी आपल्याला जेव्हा लागतं तेव्हा आपण काय म्हणतो, आई ग. तसं मी ताई ग असं म्हणायचो. ताई माझ्यासाठी खूप काही होती. लहान असताना काही लागलं ना मला तरी सोल्युशन ताईकडे असायचं. शी वॉज रेडी. आम्ही भांडलो की मला असं वाटायचं की आता काय झालंय, आता पुढे काय होणार, सगळं रिकामं रिकामं वाटायचं जग. And I used to feel so bad. Oh God, I can't. So असं आहे. मग बोल तिच्याशी. तिने जे काही केलं आतापर्यंत ती समोर आली की मला सगळ्या गोष्टी दिसतात. आपल्या फॅमिली बरोबर जे वागलीये, तुझ्या आपल्या नलू मावशी आपल्या दादांबरोबर जे वागलीये, ते चिन्या आपला बिझनेस होता. आय मीन असं कोण करतं का स्वीटू? हे बघ, मला पटतंय जे म्हणतोस ते, मला मान्य आहे. पण एक सांगू, तुला जर एवढं वाटतंय, तुला ही गोष्ट इतकी खातीये, की त्रास देते, तर तू का नाही बोलून बघत? हे बघू, आयुष्य पुढे गेली आता. आणि मला असं वाटतं, तुला जर एवढं वाटत असेल तर तू तिला एक चान्स द्यायला काही हरकत नाही. तुला असं वाटतं ताई बदलली असेल? मला नाही सांगता येणार असं, पण म्हणून आपण आधीपासूनच संशय का ठेवायचा मनात? म्हणजे आपण असं म्हणूया ना की ताई खरंच बदलली असेल. Yeah, you're right. You're right, sweetie. अगं, नलूला मी आपली कंपनी जॉईन करायला सांगितलं होतं. मग काय म्हणाली? झाली तयार? काय बघू, होईल असं वाटतंय. झालं चांगलंच आहे. हो. तुमच्या मैत्रिणी आल्यात बाय. अगं बाई, ह्या येणार होत्या, मी विसरून गेले होते. छोटू जरा पाणी आणतेस का त्यांना? हो, आणि मी चहा टाकायला सांगते. हाय स्वीटू. हाय. काय झालं? काय करतेस तू? काही नाही, मावशीच्या मैत्रिणी आल्या. ओ, आल्यात? हो. क्या बात हवंय आहे. का? हो, हवंय मला. अरे ऐक ना, आईच्या मैत्रिणी आल्यात ना? सो इट्स ओके. म्हणजे बसले असतील ना तिकडे ते सगळे. काय नाही का? तर मी काय म्हणतो, ऐक ना स्वीट, ऐक ना. काय ऐक काय म्हणतो तो, मिसेस खानविलकर, तुम्ही खूप गोड दिसताय. तुला ऑफिसला नाही का जायचं? पण खरंच बरं झालं तुम्ही सगळ्याजणी आलात. ओमचं लग्न झालं कळाल्यावर आम्हाला राहतंय होय? ये स्वीटू ये. ही माझी सून अवनी. ओमची आणि तिची आधीपासूनच मैत्री होती, मग दोघं प्रेमात पडले. ऍक्च्युली तुमच्या कानावर आलंच असेल ना की स्वीटूचं आधी एक लग्न झालंय. हा तो मुलगा इतका काही बरा नव्हता म्हणून त्यांचा डिवोर्स झाला. पण माझी स्वीटू अजिबात खचली नाही. ओमनेही तिला आधार दिला. मीही तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिले.
नंतर ओम म्हणाला की आई मला स्वीटूशीच लग्न करायचंय. मीही त्याला समजून घेतलं. मी माझ्या ओमच्या आणि स्वीटूच्या सुखापुढे बाकी कसलाही विचार केला नाही. आणि आता स्वीटू खानविलकरांची सून आहे. कौतुकच आहे बाई तुझं. बरं, यू कॅरी ऑन. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. एक्सक्यूज मी. घाईतच गेली की ग. तरी अर्जंट काम असेल ग. हो पण आपल्या घरचाच बिझनेस आहे ना, मग थोडस मागे पुढे झाले तर काय हरकत आहे. अगं पण ती कंपनी इतरांसारखीच पगारी आहे. पोस्ट मोठी म्हणून पगार जास्त, पण नियमाने चालते. आता काय घरचीच कंपनी आहे, तूही घे एखादी पोस्ट.